भाई, आपण आता अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची भेट घेतलीत. काय नेमकं भेटीचं कारण काय होतं? खरं म्हणजे स्वाभिमानी भाजपचे नेते, स्वतःला मोठे नेते समजतात, निलेश राणे यांच्या बेताल वर्तणुकीमुळे जे चिपळूणमध्ये जी अघटित घटना घडली आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राडा झाला, त्यामध्ये एकतर्फी राजकीय दबावापोटी एकतर्फी शिवसैनिकांवर कारवाई केली जाते, त्यांना पकडलं जाते. आणि निलेश राणेंचे जे गुंडच आले होते, काही तळकोकणातून आले होते, काही कोल्हापूरमधून आले होते, काही ठाण्यामधून आले होते, त्यांचे फोटोसुद्धा आता आम्ही गायकवाड मॅडमना दिलेला आहे. अशा गुंड लोकांवर अद्यापही कोणतीही कारवाई केली जात नाही आहे. आणि म्हणून गायकवाड मॅडमना आम्ही विनंती केलेली आहे, तुमच्याकडे फुटेज आहेत, तुम्ही ते तपासून पहा आणि त्यांच्या दोन्ही बाजूच्या जर पकडायचं झालं तर दोन्ही बाजूचे आरोपी पकडले पाहिजे. हे शिवसेनेच्या आरोपींना पकडून जर तुम्ही एकतर्फी कारवाई करत असाल आणि जर कारवाई थांबली नाही तर आम्ही येत्या 2 दिवसामध्ये हजारोच्या संख्येने चिपळूण पोलीस स्टेशनला जाणार आणि आम्हाला अटक करा म्हणून मागणी करणार. त्याच्यावरती त्यांचं काय म्हणणं पडलं? ते म्हणाले, मी तशा पद्धतीच्या सूचना देतो, पण आम्ही आज निर्वाणीचा इशारा मी पोलिसांना दिलेला आहे. एकतर्फी कारवाईमध्ये आतापर्यंत तुमच्यात किती लोकांना अटक झाली? शिवसेनेच्या 13 जणांना अटक केलेली आहे आणि निलेश राणे बरोबर आलेल्याला एकालाही अटक केली गेलेली नाही आहे. त्यामुळे आज आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.